रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सध्या धरण क्षेत्रामध्ये चांगला पाणीसाठा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्यात 68 धरणांपैकी 21 धरणं जी आहेत ती 100% भरलेली पाहायला मिळतात। आपण सध्या पानवल धरणावरती आलेलो आहोत आणि हेच धरण जे आहे ते रत्नागिरी शहराला या ठिकाणी पाणी पुरवठा करतं आणि हे धरण सध्या ओव्हरफ्लो झालेलं पाहायला मिळतंय। तर एकूण 68 धरणांपैकी 21 धरणं जी आहेत ती 100% भरलेली आहेत। यामध्ये चिंचोली, सोनघर, पंचनदी, मुचकुंदी, इंदवटी, कडवई अशी 21 धरणं जी आहेत ती 100% भरलेली आहेत। तर 25 धरणं जी आहेत ती 50% भरलेली आहेत। तर 16 धरणं जी आहेत ती 75% भरलेली पाहायला मिळतात। जून महिन्यात आजपर्यंत 892 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसानं जिल्ह्याचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी दुप्पट असलेलं पाहायला मिळतंय। गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत जवळपास 400 मिलीमीटर एवढाच पाऊस या ठिकाणी झालेला होता आणि त्यामुळं सध्या धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत असल्यामुळं सध्या धरणं जी आहेत ती या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेली पाहायला मिळतात। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी मिटण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।